नमस्कार मंडळी, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। एवढी टेस्टी आणि क्रिस्पी सोया चिली बनवाल तर हॉटेलमधली सुद्धा सोया चिली खायला विसरून जाल। माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्या वेळेस आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर येथे मी पाणी गरम करून त्यामध्ये 2 कप सोयाबीनच्या वड्या टाकून घेतलेल्या आहेत। 2 कप सोयाबीन वडीसाठी मी येथे 3 कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला आता आपण 5 मिनिटं उकड काढून घेणार आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर वड्या या पाण्यामध्ये छान भिजल्या गेलेल्या आहेत। आता या वड्या आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ आणि या वड्यावर आपण थंड पाणी टाकून या वड्या धुवून घेतलेल्या आहेत। आता या वड्या आपल्याला चांगल्या घट्ट पिळून घ्यायच्या आहेत। या वड्यांमध्ये जास्त पाणी राहिलं तर या वड्या तळायला जास्त वेळ लागू शकतो आणि त्या कुरकुरीत तळल्या जाणार नाही। आता या वड्या आपण अशाच घट्ट पिळून घेणार आहोत। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि यामध्ये आपण 2 चमचे लाल काश्मीरी पावडर टाकून घेऊ। यामध्ये आपण काश्मीरी पावडर टाकून घेतल्यामुळे या वड्यांना छान रंग येतो। यामध्ये आपण 1 चमचा काळी मिरी पूड टाकून घेणार आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट। तुम्हाला इथं असं वाटत असेल की मसाले कमी आहे तर थोडेफार मसाले कमी जास्त करून घेऊ शकता। आता हे सर्व मसाले या वड्यांना व्यवस्थित लावून घ्या। हे मसाले आपण वड्यांना लावून घेतल्यामुळे या वड्या खायला अजूनच छान लागतात। तर इथे आपल्याला या वड्यांना मसाला हा हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, कारण चमच्याने मसाला हा वड्यांना व्यवस्थित लागणार नाही। आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे 3 चमचे मैदा आणि या वड्या छान कुरकुरीत व्हायला हव्या म्हणून आपण यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे। कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे ह्या छान कुरकुरीत तळल्या जातात। आता या वड्यांना आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा व्यवस्थित लावून घेतलेला आहे। आता आपण या वड्या तळण्यासाठी घेणार आहे। या वड्या तळण्यासाठी आपल्याला मध्यम आचेवरती तेल गरम करून घ्यायचं आहे। या वड्या तळत असताना आपल्याला तेलामध्ये एक वडी टाकून घ्यायची आहे। जर का या वड्या आपण एकत्र टाकून घेतल्या तर या वड्या एकमेकाला चिटकू शकतात आणि एक वडी टाकून घेतली तर वड्या तळायला सुद्धा सोप्या जातात। दोन्ही बाजूने आपल्याला वड्या ह्या छान कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत। या वड्यांमध्ये आपण सुरुवातीला जे मसाले वापरलेले आहे त्यामुळे या वड्यांना छान रंग आलेला आहे। या वड्यांना ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपण या वड्या तळून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण उरलेल्या सर्व वड्या तळून घेऊ। तर इथे आपल्या सोयाबीनच्या वड्या छान तळल्या गेलेल्या आहे, कुरकुरीत आवाज येत आहे। तर आता आपल्याला या वड्यांना तडका द्यायचा आहे। तर येथे आपण सोयाबीनच्या वड्या तळून घेतलेल्या आहे, त्यामधीलच मी थोडं तेल कढईमध्ये शिल्लकचं ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्या टाकून घेणार आहे आणि यामध्ये आपण 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। तर येथे आपल्याला आलं आणि लसूण थोडं जाडसरच कुटून घ्यायचं आहे। मिरची आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला तेलामध्ये 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। चायनीज रेसिपी आहे तर आपल्याला येथे गॅस थोडा मोठाच करून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि 1 शिमला मिरची आपण चौकोनी कट करून घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घेऊ। कांदा आणि शिमला मिर्च आपण येथे चौकोनी आकाराचे कट करून घेतलेले आहे, त्यामुळे हे सोयाबीन चिलीमध्ये दिसायला छान दिसते। तर येथे आता आपल्याला कांदा आणि शिमला मिर्च तेलामध्ये जास्त परतायचं नाही, अगदी 30 ते 40 सेकंदच आपण या भाज्या तेलामध्ये परतून घेणार आहे। या भाज्या सोयाबीन चिलीमध्ये थोड्या कच्च्याच खायला छान लागतात। या भाज्यांचा आपल्याला इथे रंग बदलू द्यायचा नाही। या भाज्या थोड्या परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काळी मिरी पूड अर्धा चमचा टाकून घेऊ
आणि यामध्ये आपण चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ। आता आपण यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस टाकून घेऊ आणि 2 चमचे ग्रीन चिली सॉस टाकून घेऊ, 2 चमचे सोया सॉस आणि 2 चमचे आपण यामध्ये टोमॅटो सॉस सुद्धा घालून घेणार आहे। आता आपण येथे गॅस मोठा करून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडी बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात सुद्धा आपण टाकून घेणार आहे। तर येथे मी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये आपण 4 ते 5 चमचे पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण आता आपण यामध्ये टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आहे। तर येथे मी ग्रेव्ही थोडी कमीच केलेली आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त ग्रेव्ही सुद्धा बनवू शकता। पाणी थोडं जास्त वापरून तुम्ही ग्रेव्ही जास्त तयार करून घेऊ शकता। आता हे छान शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये तळून घेतलेले सोयाबीनच्या वड्या टाकून घेऊ। हलक्या हाताने आता आपल्याला सोयाबीनच्या वड्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे ही ग्रेव्ही सर्व वड्यांना लागायला हवी। गॅस मोठा करून आता आपण हे चांगलं परतून घेऊ। तर येथे आता आपल्याला सोयाबीन चिली ही चांगली कुरकुरीत हवी आहे, म्हणून आपण गॅस मोठा करून ही चांगली परतून घेऊ। सोयाबीन चिलीला सर्व सॉस व्यवस्थित लागलेले आहे। तर येथे आता आपली हॉटेल स्टाईल सोयाबीन चिली तयार आहे। ना धाब्यावर जाण्याची गरज, ना गाड्यावरची आपल्याला सोयाबीन खाण्याची गरज। घरच्या घरी हॉटेल स्टाईल आपली सोयाबीन चिली येथे तयार झालेली आहे। सगळ्यांच्याच आवडीची, वरतून कुरकुरीत आणि यातून एकदम सॉफ्ट अशी सोयाबीन चिली आपली येथे तयार झालेली आहे। मीडियम आचेवरती जर का आपण सोयाबीनच्या वड्या तळून घेतल्या तर सोयाबीन चिली ही छान अशी कुरकुरीत होते आणि मंद आचेवरती जर का आपण सोयाबीनच्या वड्या तळून घेतल्या तर त्या तेलकट होतात। सांगितलेल्या टिप्स वापरून जर का तुम्ही सोयाबीन चिली बनवली तर तुमची सोयाबीन चिली छानच होईल। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आर्ट ऑफ कुकिंगला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।